भावना, बाबा सॉरी, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणते? बाबा मी तुमच्यापासून इतकं सगळं लपवून ठेवलं. खरं तर सॉरी मी म्हणायला हवंय. माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली. अहो नाही बाबा, तुमचा काही दोष नाहीये यात. तुम्ही प्लीज असं काही वाटून घेऊ नका. का नको वाटून घेऊ? सगळी दुःख काय तू एकटीच सहन करणार आहेस का? हो ना, मला कळलंच नाही का इतकी मोठी कधी झालीस तू. अगं वडिलांना तुरुंगातून सोडवलंस आणि तेव्हा मुलीवरचं प्रेम पणाला लावलंस तू. अगं बाप आणि मुलगी यातनं कोणाची निवड करायची हा निर्णय घेणं किती कठीण असतं. पण तू ते करून दाखवलंस भावना. कसं ग जमलं तुला हे सगळं? बाबा तुम्ही आणि आईच कायम म्हणता ना, तुमच्या मनातला विश्वास जर का पक्का असेल ना तर तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता. सगळं काही ठीक होतं. मी तेच आठवलं आणि घेतला निर्णय. ह्या निर्णयामुळे आनंदींचा विरह थोडे दिवस जाणवतोय मला, पण तुमची कायमची सुटका झाली याचं समाधान आहे. हो ना, मी तुझे आभार कसे मानू? बाबा मला प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. माझं कर्तव्य आहे आणि देव न करो पुढेही कधी असा प्रसंग आला ना तर मी मागे पुढे कधीच नाही बघणार. तुम्ही काही काळजी करू नका. खरंच सांगतो, खूप नशीबवान आहे मी. अगं उतार वयात मुलगी आपली जबाबदारी घ्यायला कर्तव्य समजते. यापेक्षा जास्त आनंद बापाला कुठल्या गोष्टीचा होऊ शकतो? भावना, मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे बघा भावना, तू आता तुझं मुलगी असण्याचं कर्तव्य पार पाडलंयस. आता आई असण्याचं कर्तव्य पार पाडायचं तुला. म्हणजे अगं तूच आता म्हणालीस ना की मनातला विश्वास जर पक्का असेल ना